तिकडे पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं। ट्रॅकवर मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक उतरले आणि त्यांनी पुलवामाच्या हल्ल्याचा निषेध केला। यामुळे वसई विरारच्या दरम्यानची रेल्वे सेवा चांगलीच विस्कळीत झाली। पुलवामा इथं झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात हे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलंय। पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत मोठ्या संख्येने सर्वसामान्य प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणा देत आहेत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, काय अधिक माहिती आहे? काय म्हणणं आहे या लोकांचं? आपण जर बघितलं या दृश्यांमधनं आणि या घोषणांमधनं आपल्याला लक्षात येतं की पुलवामाचा जो काही भ्याड हल्ला झाला, अतिरेकी हल्ला झाला, त्याच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन करण्यात आलेलं आहे। साधारणतः 8:30 ते 11 या जवळपास 2.5 तासात एकही ट्रेन वसई ते विरार या दरम्यान धावलेली नाहीये आणि त्याचबरोबर या पूर्ण 2.5 तासामध्ये चर्चगेटला येणारे जे काही लोक आहेत त्यांनाही ट्रेन पकडता आली नाहीये। खरं तर या हल्ल्यामध्ये जे जवान धारातीर्थी पडले त्यांना खरी श्रद्धांजली हीच असेल की देशामध्ये शांतता प्रस्थापित करून जे अतिरेकी आहेत त्यांचा खात्मा करणं ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल। आणि त्याचबरोबर जो निषेध आणि राग व्यक्त होतोय लोकांचा तो खरं तर तो कुठे ना कुठे कॅन्डल मार्च मधनं बाहेर येतोय, कुठे ना कुठे रॅलीमधनं बाहेर येतोय, कुठे ना कुठे पुतळे जाळला जातोय। पण हे आंदोलन या अशा पद्धतीनं रेल्वेच्या सगळ्या प्रवाशांचा खोळंबा करून रेल्वे थांबवणं या आंदोलना करणाऱ्या आंदोलकांनीच आपल्या या आंदोलनाबद्दल विचार केला पाहिजे की खरंच हे योग्य आंदोलन आहे का। महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे की जो पुलवामाचा अटॅक झालाय तर त्याच्यानंतर या अतिरेक्यांना कंठस्नान घालणं आणि वेळीच जी काही सर्जिकल स्ट्राईक सारखी गोष्ट आहे ज्याने या अतिरेक्यांवर निर्बंध बसेल, ज्यांना भारतावर हल्ले करणं सोपं होणार नाही हे करणं सध्या गरजेचं आहे। खरंय स्वाती, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, शांतता बाळगली पाहिजे आणि अशा पद्धतीनं रेल्वे रोको करून निषेध करण्यापेक्षा अन्य चांगला मार्ग चोखाळला पाहिजे। पण तुर्तास तरी हे आंदोलन आता हळूहळू संपलंय आणि गाड्या पूर्वपदावर येत आहेत। स्वाती, तुर्तास धन्यवाद।